अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विवरा या गावी एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे। 14 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका गल्लीतील 5 घरांना बाहेरून नवीन महागडी कुलपे लावून बंद केल्याची घटना घडली। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमांनी गल्लीतील 5 घरांच्या दरवाजांना बाहेरून 1-2 नव्हे तर तब्बल 7 नवीन कुलपे लावली। 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी जेव्हा घरातील नागरिक झोपेतून उठले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजे बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले। काय घडत आहे हे न समजल्यामुळे नागरिक अत्यंत भयभीत झाले। अखेर काही लोकांनी प्रसंगावधान राखून घराची खिडकी तोडून बाहेर पडण्याचा मार्ग काढला। बाहेरून कुलूप लावण्यात आलेली घरामध्ये स्वप्नील दारासिंग पजई यांच्या दरवाजाला 3 कुलपे, बाळू ओंकार किरतकार, संदीप भगवान शेगोकार, रौफ भाई कुरेशी, आरिफा कुरेशी यांच्या काना बाहेरून कुलूप लावण्यात आले होते। घराला बाहेरून कुलपे लावल्याचे उघडकीस येताच गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तत्काळ चानी पोलीस स्टेशनला दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून चानी पोलिसांचे पथक तत्काळ विवरा गावात दाखल झाले। बीट जमादार गजानन जायभाय व विशाल गीते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। दरवाजांना लावलेली ती सर्व 7ही नवीन कुलपे पोलिसांनी जप्त केली असून रीतसर पंचनामा केला आहे। बाळू किरतकार माझ्या घराले कुलूप लावलं होतं। तर मग आम्ही सकाळी उठलो, कलकल झाली, येटाय शेजारचे लोक जागी झाले। त्याच्यानं पाहिलं की बा तुमच्या घराले कुलूप, दारासिंग भाऊच्या घराले कुलूप, आमची शेजारी दारावर दार आहेत दोघांची, 2 घरं आमचे बंद केले। नंतर मग आम्ही सकाळी उठलो, बाहेरला सांगितलं, त्यानं उघडून कुलूप उघडून आम्हाला बाहेर काढलं। मी संदीप भगवान शेवकर राहणार विवरा। याच्या अगोदर माझ्या घर 2-3 वेळा साखळी लावल्या आली होती, आता डायरेक्ट कुलूप लावलं। इथं कुलपं लावून साखळ्या लावून अद्भुत धंदे चालू आहे। बरेच वेळ मी पोलीस स्टेशनच्या कानावर टाकलं, पण त्यांनी आजपर्यंत कोणाला बोलावून कोणतीही विचारपूस केली नाही। आज स्वतः कुलपं लावले, कुणा लावले तर बरं कुलप जे लागले समजा, हां बरं तुमचा काय संशय याच्यावरून? संशोधक येतात, कोण ना कोणी येते, त्याला पूर्ण माहिती आहे आणि अद्भुत धंदे चालूच आहेत। हा चोर नाही, काही चोरी वगैरे झाली का? नाही, हा चोर नाही आहे, काहीच नाही, हा लफडेखोर आहे। एकाच गल्लीतील 5 घरांना बाहेरून अशा प्रकारे महागडी कुलपे लावून कैद करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे? हा दरोडेखोरांचा काही मोठा कट होता की यामागे काही वेगळाच उद्देश होता, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या विचित्र घटनेचा पुढील सखोल तपास चानी पोलीस करीत आहेत। हाँ, सुबह हम उठे तो ताला लगा हुआ था, 12-1 बजे लगा के गया हो और हमको दिखा ही नहीं कौन था कौन नहीं, और ताला लगा के गए। सुबह हमारे यहाँ सब मोहल्ले के लोग जगे और हमारी मेरे को निकाले ताला फोड़ के। बाहर कैसे निकाले फिर आप? ताला फोड़े और निकाले। ऐसा क्या? ये ताला लगा कैसा मालूम हुआ? वो मैं दरवाजा खोली सुबह, तो सुबह वो लगा हुआ था, तो खुर्रा नहीं था, तो 2 जन बाहर के आए। हाँ। और उन्होंने बोले कि भाई ये ताला लगा हुआ है तुम्हारे घर को। बरं सांग। रऊफ रहमान कुरेशी विवरा। मी घरात असताना 12 वाजताची घटना आहे। माझ्यासमोर तो माणूस माझ्या घराला कुलूप लावलं आणि मी उठलो आणि मी खिडकीतून त्याला इथं दारासिंगच्या दरवाजाजवळ हात होता त्याचा, आणि तो चेहरा वगैरे मला काही दिसला नाही। मी त्याला म्हटलं कोण आहे असं म्हटलं, तो पळून गेला। झालं? तुम्हाला मग ओळखू आला नाही का तो? नाही ओळखू आला. कोणीच नाही आला ओळखू ना? नाही ओळखू. किती जण होते? नाही, एकच दिसला मला, एक दिसला। हा, बस. तू बोलले तो पळत निघाला आणि तिकडे? ओके ओके। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। पातूरवरून गुलाब भाऊ अंभोरेसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट अकोला।